उदय सामंत आणि संदीपान भुमरेंनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। तिघांमध्ये जवळपास चर्चा सुरू आहे, मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। उदय सामंत, संदीपान भुमरे छत्रपती भवन पैठण फाटा इथं दाखल झालेत आणि तिथेच या तिघांची सध्या भेट सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांचं देखील स्वागत केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहे। रवी, नेमकी ही भेट कशासाठी समजली जाते आणि जवळपास किती तासांपासून ही भेट सध्या सुरू आहे? सिद्धेश, साधारण तासाभरापूर्वी उदय सामंत हे पैठण फाटा म्हणजे आंतरवली सराटी जवळचं मनोज जरांगे यांचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी ते दाखल झाले आहेत। खरं तर सांगायची भेट जी आहे की त्याचं स्पष्टीकरण आताच उदय सामंतांनी दिलेलं आहे, ते म्हणजे आम्ही एक मैत्री, राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारे व्यक्ती आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहो आणि या ठिकाणी काही आरक्षणाच्या बाबतची काही चर्चा झाली असं देखील त्यांचं म्हणणं आहे। खरं तर आताची जी राजकीय परिस्थिती बघितली आहे की ती कुठेतरी प्रेशराईज करण्याचं काम शिंदेंच्या शिवसेनेकडून होत आहे का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। कारण यापूर्वी आपण बघितलं की अनेक वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार कुठेतरी बॅकफूटवर येताना पाहायला मिळत होतं। ते निस्तारण्यासाठी अनेक वेळा भेटीगाठी होत होत्या, मात्र आता कुठलंही अशा प्रकारचं कारण नव्हतं। मात्र बीड जिल्ह्यातून येत असताना ते वाटेवरच कार्यालय आहे, हे एक कारण आहे सांगण्यासाठीचं। मात्र सखोल चर्चा काही झाली नाही, मात्र एक औपचारिक चर्चा झाली आणि मनोज जरांगे यांच्या मागणी संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी भेटणार असल्याचं एक आश्वासन। नक्कीच, त्यामुळे आता जवळपास तासाभरापासून या तिघांची सध्या भेट झालेली आहे आणि जवळपास तासाभरापासून या तिघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। काय तुमच्या चर्चा झाली अचानक जरांगे पाटलांची या ठिकाणी भेट घेतली? नाही, खरं आहे, मी अचानकच आलो। मी बीडच्या दौऱ्यावर होतो। बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान भुमरे साहेब देखील माझ्यासोबत होते। आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रीत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो। इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि 23 तारखेला मी असेन, भुमरे मामा असतील, आमचे राजेंद्रजी असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहोत, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। एवढेच विषय झाला, कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही। जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय। त्यामुळे गेल्या तासाभरापासून या तिघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा आता या नेमक्या भेटीमधून आता काय काय समोर येतं, नवीन राजकीय समीकरणं समोर येतात का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। आता चर्चेचं मला नाही सांगायचं, पण माझं सगळं उघड असतं। कारण 7 करोड समाज मराठा लहान नाही, याला तर कोणाला डावता येणार नाही, ना फडणवीसांना ना कोणाला। त्यांना मुख्यमंत्री मराठ्यांमुळेच मिळालेले, त्यांनीच उलट मराठ्यांची बेमानी करू नये। परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले, ते इकडंच आले होते दौऱ्यावरती आणि त्या निमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली, पण असं नाही की ते पुढे त्यांचं आहे म्हणून ते खंबीर येतं। नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली? नाही, ते उघडच केली, मी पहिल्यापासूनच मीडिया समोरच करतो रे बाबा। काही गोष्टीवर चर्चा झाली, कोणत्या गोष्टी? नाही, ह्या म्हणजे काही गोष्टीवर म्हणजे आरक्षणाच्या, कारण मी मी मीडिया सोडून बोलतच नाही। शिंदे सेनेचे किती लोक नाराज असले आणि तुम्हाला भेटले तरी तुम्ही समाजाच्या प्रश्नाची चर्चा करणार? कोणाचे भेटले तरी, भाजपचे मंत्री भेटले तरी त्यामुळे गेल्या तासाभरापासून या तिघांमध्ये चर्चा सुरू आहे। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा कोणती चर्चा होते हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उदय सामंत आणि संदीपान भुमरे हे सध्या बीडच्या दौऱ्यावर आणि या दौऱ्यादरम्यानच या तिघांनी एकमेकांसोबत चर्चा केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।